हॅलो गाईज, तर आज मी निघाले होते पुण्याला यायला आणि नंतर घरी आल्यानंतर आहे ना मला मोमोज खायची खूपच इच्छा होत होती. मग म्हटलं चला घरीच एकदा बनवून बघूयात. म्हणून मग मी काय केलं, असा मैदा वगैरे चाळून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपलं मीठ वगैरे ॲड केलं आणि थोडंसं तेल वगैरे टाकून छान तो मैद्याचा जो पीठ आहे ते असं छान मळून घेतलं. आणि नंतर पीठ मळून झालं ना की तुम्ही शक्यतो त्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवा, कारण की कसं आहे सध्या उन्हाळ्यामुळं आहे ना ते पीठ खूप असं कोरडं पडतं. त्यामुळं मग नंतर मी इथं काय केलं, थोडंसं पनीर आहे ना ते खिसून घेतलं होतं आणि थोडंसं आलं लसूण बारीक असं चिरून घेतलेलं, त्यानंतर मिरची बारीक चिरली होती, कोथिंबीर आणि कांदासुद्धा घेतला होता. तुम्हाला जर अजून भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. आणि मग नंतर मी काय केलं, कढईमध्ये थोडंसं तेल तापवलं आणि त्याच्यात फक्त जिरंच टाकलं आणि नंतर मग ते आपलं लसूण आणि आलं वगैरे त्याच्यामध्ये छान असं ब्राऊन होऊस्तोपर्यंत जरासं भाजून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकला. काही लोक ह्या सगळ्या भाज्या कच्च्याच असं स्टफिंग करतात, कच्च्या भाज्यांचंच, पण मी थोड्याशा भाज्या शिजवूनच घेतल्या होत्या, कारण मी काय मोमोज स्टीम नव्हते करणार ना, फ्राय करणार होते. त्यामुळं जर तुम्ही स्टीम करणार असाल तर तुम्ही डायरेक्टली भाज्यांचं स्टफिंग मोमोजच्या पिठामध्ये ॲड केलं तरी चालतं. आणि मग नंतर असं छान कांदा असा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय केलं, मिरची ॲड केली. मिरची आधी नाही टाकली, जेणेकरून जास्त पण तिखट नाही व्हावं म्हणून. आणि मग नंतर मिरची ॲड करून त्याच्यात शेजवान चटणी, त्यानंतर थोडासा सोया सॉस वगैरे ॲड केला. नंतर पनीर टाकलं, कोथिंबीर टाकून थोडीशी मिरची आणि मीठ चवीपुरतं टाकून असं त्याचं छान असं त्याला जरासं पाणी सुटूस्तोपर्यंत हे करून घ्यायचं. एकदम हलक्या हातानेच करायचं, जास्त पण नाही त्याला जोर लावायचा, कारण की मग ना पनीर असं म्हणजे पनीर असे तुकडे होतील खूपच जास्त ना, त्यामुळे एकदम अलगद हाताने केलं. आणि मग नंतर थोडासा चाट मसाला टाकला, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका. नंतर मी असे मोमोज बनवून घेतले आणि मग नंतर ते मस्त फ्राय केले आणि मॅयोनीजसोबत सर्व केले. खूपच छान लागत होते. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले होते ते. थँक्यू फॉर वॉचिंग.